मित्रांनो, जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल, तर सर्वोच्च न्यायालयाचे 2 महत्त्वाचे निकाल दिले, तुम्हाला ते माहीत असणे खूप गरजेचे आहे. आरक्षणाचे नियम आता अधिक स्पष्ट झाले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की ओपन कॅटेगरी हा कोणत्याही एका जातीसाठी राखीव नसून तो सर्वांसाठी आहे. जर एससी, एसटी किंवा ओबीसी उमेदवाराने खुल्या प्रवर्गापेक्षा जास्त गुण मिळवले, तर त्याला जनरल सीट मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण इथेच एक महत्त्वाचा ट्विस्ट आहे. न्यायालयाचा नो डबल बेनिफिट नियम काय सांगतो? नीट ऐका. 1. जर तुम्ही अर्ज भरताना वयाची सवलत, कमी परीक्षा शुल्क किंवा पात्रता गुणांमध्ये सवलत घेतली असेल. 2. तर मग तुम्हाला जनरल सीट मिळणार नाही. जास्त गुण असूनही तुमची निवड केवळ आरक्षित कोट्यातूनच होईल. थोडक्यात काय, तर विना सवलत गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या आरक्षित उमेदवारांना ओपनचा रस्ता खुला आहे. पण सवलत घेणाऱ्यांना मात्र त्यांच्याच कोट्यात स्थान मिळेल. हा निकाल स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब